तुम्ही दूध विकत घेता तेव्हा एक्सपायरी डेट बघता, औषध घेण्यापूर्वी तारीख तपासता, पण कधी विचार केला का जगातला सगळ्यात खतरनाक बॉम्ब ज्याने हिरोशिमा नागासाकी उद्ध्वस्त केलं त्या अणुबॉम्बलाही एक्सपायरी डेट असते का? आणि जर असते तर मग आपण इतके घाबरतो का? आजच्या व्हिडिओत आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, तेही सायंटिफिक प्रूफसह. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. अणुबॉम्ब म्हणजे केवळ एक मोठा बॉम्ब नाही, हे एक कॉम्प्लिकेटेड यंत्र आहे ज्याच्या आत किरणोत्सारी धातू, इलेक्ट्रॉनिक सर्किट, डिटोनेटर, सेन्सर्स आणि एक संपूर्ण सुरक्षा यंत्रणा असते. 1945 मध्ये अमेरिकेने जपानवर 2 अणुबॉम्ब टाकले, हिरोशिमावर लिटल बॉय आणि नागासाकीवर फॅटमॅन. त्यात वापरलेले तंत्रज्ञान होते युरेनियम आणि प्लुटोनियम फिशन. पण आजचे अणुबॉम्ब त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक शक्तिशाली आणि गुंतागुंतीचे आहेत. बहुतेक लोकांना वाटतं अणुबॉम्ब एकदा बनवला की तो कायमच तेवढाच घातक राहतो. अणुबॉम्बची एक्सपायरी डेट दुधासारखी नाही, म्हणजे एका दिवसात तो खराब होत नाही. त्याची घातकता हळूहळू कमी होत जाते, त्याची स्फोटक क्षमता क्षीण होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते एक आधुनिक बॉम्ब साधारण 30 ते 50 वर्षापर्यंत पूर्ण प्रभावी राहतो. त्यानंतर त्याच्या आतल्या अनेक घटकांमध्ये बिघाड सुरू होतो. मग काय होतं त्या घटकांचं हे समजण्यासाठी आपल्याला बॉम्बच्या काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आधुनिक अणुबॉम्बमध्ये एक खास पदार्थ वापरला जातो, त्याचं नाव आहे ट्रिटियम. ट्रिटियम हे हायड्रोजनचा एक प्रकार आहे. हे बॉम्बच्या स्फोटाची शक्ती अनेक पटीने वाढवतो. याला बूस्टर असं म्हटलं जातं. ट्रिटियमचं अर्ध आयुष्य फक्त 12.5 वर्ष आहे. याचा अर्थ असा, दर 12.5 वर्षांनी ट्रिटियमचं प्रमाण अर्ध होत जातं. म्हणजे जर तुम्ही आज एक अणुबॉम्ब बनवला तर 12.5 वर्षांनी त्याच्या ट्रिटियमपैकी फक्त 50% शिल्लक राहतं. 25 वर्षांनंतर फक्त 25% आणि 35-40 वर्षांनंतर त्याची स्फोटक शक्ती मूळ क्षमतेच्या तुलनेत खूप कमी झालेली असते. म्हणून जगातले सगळे अणुवस्त्र संपन्न देश दर काही वर्षांनी आपल्या बॉम्ब मधला ट्रिटियम बदलत राहतात. हे एखाद्या गाडीचं इंजन ऑइल बदलल्यासारखं आहे, फक्त ते हजारो पटीनं जास्त महाग आणि धोकादायक असतं. आधुनिक अणुवस्त्रामध्ये डिजिटल सेफ्टी सिस्टम असतात, जे बॉम्ब चुकून उडी नये म्हणून असतात. इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स जे स्फोट नियंत्रित करतात. सेन्सर आणि फ्यूज हे वातावरणातील परिस्थिती ओळखतात. सुरक्षा लॉकिंग मेकॅनिझम जेणेकरून अधिकृत व्यक्ती वापरू शकणार नाही. हे सगळे इलेक्ट्रॉनिक भाग काळाबरोबर खराब होतात. त्यातले सर्किट जुने होतात, कॅपॅसिटर लीक होतात, सेन्सरची अचूकता कमी होते आणि जर वेळेत बदलले नाहीत तर बॉम्ब योग्यरित्या फुटणार नाही किंवा अधिक धोकादायक म्हणजे चुकीच्या वेळी फुटू शकतो. म्हणूनच अणुवस्त्राची देखभाल ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि खर्चिक प्रक्रिया आहे. अमेरिका या कामावर दरवर्षी $50 अब्ज पेक्षा जास्त खर्च करतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जर बॉम्बचे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स खराब होतात तर बॉम्बच्या आतल्या किरणोत्सारी धातू युरेनियम 235 आणि प्लुटोनियम 239 हे धातू कधी संपतात? तर उत्तर आहे नाही, लवकर नाही. युरेनियम 235चं अर्ध आयुष्य 70 कोटी वर्ष आणि प्लुटोनियम 239चं 24,100 वर्ष. म्हणजे धातू हजारो लाखो वर्ष किरणोत्सारी राहतात. त्यामुळे जुन्या अणुबॉम्बचे हे भाग अत्यंत काळजीपूर्वक नष्ट करावे लागतात किंवा नव्या शस्त्रांमध्ये वापरावे लागतात. आणि म्हणूनच अणुबॉम्ब फेकून देणं शक्य नाही. ते केवळ डिकंपोज केलं जातं किंवा अपग्रेड केलं जातं. मग विचाराल, जे देश जुने अणुबॉम्ब रिटायर करतात ते नक्की काय करतात त्याचं? यासाठी 3 मुख्य पर्याय असतात. पहिला, अपग्रेड करणं. जुना बॉम्ब उघडून खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक भाग काढले जातात, नवे सुधारित भाग लावले जातात, ट्रिटियम बदललं जातं आणि बॉम्ब पुन्हा कार्यरत होतो. दुसरा, नवीन बॉम्बमध्ये वापर. जुन्या बॉम्बमधील युरेनियम आणि प्लुटोनियम नवीन पिढीच्या अणुवस्त्रासाठी वापरलं जातं. तिसरा म्हणजे पूर्णतः निष्क्रिय करणे. शस्त्र पूर्णपणे बंद केलं जातं. किरणोत्सारी भाग सुरक्षित ठिकाणी साठवले जातात. हे काम अत्यंत कटाक्षाने आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षणात होतं. अमेरिका आणि रशिया यांनी शीतयुद्धाच्या काळात हजारो अणुबॉम्ब निष्क्रिय केले आहेत. पण हे काम किती कठीण आहे याचा अंदाजा यावरून येतो. फक्त एक बॉम्ब निष्क्रिय करण्यासाठी अनेक वर्ष आणि कोट्यावधी डॉलर्स लागतात. आता बोलूया भारताबद्दल. भारताने पहिली अणुवस्त्र चाचणी केली होती सन 1974 मध्ये. स्माइलिंग बुद्धा या नावाने ओळखली जाणारी. नंतर सन 1998 मध्ये पोखरण येथे याच चाचण्या करून भारत जगातल्या अणुवस्त्र संपन्न राष्ट्रीय यादीत स्थिरपणे आला. सध्या भारताकडे अंदाजे 150 ते 170 अणुवस्त्र आहेत असा अंदाजा आहे. आणि भारत नो फर्स्ट यूज धोरण पाळतो, म्हणजे कधीही प्रथम अणुवस्त्र वापरणार नाही. भारताच्या या अणुवस्त्रासाठी देखभाल DRDO आणि इतर गुप्त संस्था करतात. याची सविस्तर माहिती जाहीरपणे उपलब्ध नाही आणि ते योग्यच आहे. तर मित्रांनो, एकंदरीत सांगायचं तर अणुबॉम्बची एक प्रकारची एक्सपायरी असते.
ते साधारण 30 ते 50 वर्ष कमी प्रभावी होतो. ट्रिटियम, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर घटक हळूहळू खराब होतात आणि युरेनियम, प्लेटिनियम हजारो वर्ष टिकतो. म्हणूनच देश आपले अण्वस्त्र नियमित अपग्रेड करतात. आणि सर्वात महत्त्वाचं, जगात जेव्हा अण्वस्त्राची इतकी मोठी यादी आहे, तेव्हा जगाला सर्वात जास्त गरज आहे ती शांततेची, संवादाची आणि निःशस्त्रकरणाची. हिरोशिमा आणि नागासाकीचा इतिहास आपल्याला हेच सांगतो. अण्वस्त्र बनवणं सोपं असलं तरी पण त्याचा वापर माणुसकीच्या अंदाजाने केला असेल तरच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि पाहत राहा फक्त कसं काय.